नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर म्हणजेच ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आणि ही कलाकृती आपल्या संपूर्ण जीवनकाळात उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांमधून जात असते. त्यातही जन्म आणि मृत्यू या 2 टोकांमधील अंतर म्हणजे जीवन. आणि धावपळीच्या जीवनात मानवी देहाला विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं, जसे की ब्लड प्रेशर, कॅन्सर, स्थौल्य, मानसिक आजार, हाडांचे विकार, कंबरदुखी यांसारख्या असंख्य आजारांना सामोरं जावं लागतं. मग प्रश्न पडतो की हे आजार होण्यामागची नेमकी कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली व होमिओपॅथीद्वारे आपण याच्यावर कशा प्रकारे यशस्वी उपचार साध्य करू शकतो या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर प्रदीप पवार सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रदीप महादेव पवार हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांचं शिक्षण पंचगंगा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथे डॉक्टर सुभाष सिंह यांच्या अंडर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी 29,000पेक्षा अधिक रुग्णांवर, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, 29,000पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी असे उपचार साध्य केलेले आहेत. लहान मुलांमधील अपंगत्व, गतिमंदत्व आणि असाध्य अशा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस यावर उपचार करण्यास त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. गेली 17 वर्षापासून ते कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथे यशस्वीपणे प्रॅक्टिस करत आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबर आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा आपला जो विषय आहे होमिओपॅथी, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण 2 महान व्यक्तिमत्वांना वंदन करू. प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशातले आणि जगातले संत, ज्यांनी मानवी जीवनाला प्राणशक्तीचे बद्दल माहिती सांगितली. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर सॅम्युअल हॅनेमान. ह्या महामानवानं शरीरामध्ये जे आजार निर्माण करणाऱ्या ज्या वाईट शक्ती आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास केला. तर होमिओपॅथी ही शाखा डॉक्टर सॅम्युअल हॅनेमान यांनी संशोधन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे असे 2000 औषध असतात आणि आम्ही ते मानवी शरीराचा प्रत्येक पेशंटचा व्यवस्थित अभ्यास करतो आणि कुठल्या पेशंटला कोणता आजार आहे, त्याच्यामध्ये काय लक्षणं आहेत आणि त्याचा अनुषंगानं अभ्यास करून आम्ही योग्य ते औषध देतो. सिमिलिया सिमिलिबस क्युरॅन्टर म्हणजे समचिकित्सा, हे आमचे काट्यानं काटा काढणे हे आमच्या ट्रीटमेंटचं सूत्र आहे. सुंदर. निश्चितच प्रेक्षक, आपण जाणून घेतलं की होमिओपॅथीचं किती महान कार्य आहे, की डॉक्टर जे हनीमन त्यांनी किती सुंदर कार्य करून ठेवलं याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या उन्हाळा वाढलेला आहे, सोरायसिसच्या आणि त्वचा रोगाचे प्रचंड पेशंट आपल्याला वाढलेले दिसतात. तर त्यासाठी आपल्या होमिओपॅथी काही यशस्वी उपचार पद्धती आहेत का, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांवर उपचार केले जातात. आज कार्यक्रमामध्ये सर जे काय प्रश्न विचारतील ज्या आजारांबद्दल किंवा तुम्ही मला काय प्रश्न विचाराल, त्याच्यामध्ये काही आजारांची जरी समजा नावं आपण घ्यायची राहिली तरी सुद्धा सर्वच आजार म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, मूळव्याध, मुतखडा, नंतर मेंदूचे विविध आजार, हृदयाचे आजार, फुफ्फुसाचे आजार आणि लहान मुलांचे विविध आजार ज्याच्यामध्ये की आपल्याला ऑटिझम आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, मेंटली फिजिकल रिटार्डेड मुलं आहेत, असं सर्वच आजारांवर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो. तर सरांनी जो प्रश्न विचारला की सोरियासिस, तर सोरियासिस हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये की स्किन रॅश येतात, ॲबनॉर्मल स्किन रॅश येतात आणि त्याच्यामध्ये असे पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे खवले पडतात. तर ते इचे असतात आणि चंदेरी कलरचे असे खवले असतात. तर सोरियासिस बद्दल मी तुम्हाला एक क्लिप माझ्या लॅपटॉपवरती आहे, हे मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये सोरियासिस मध्ये आपल्याला एक 4-5 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये
बरोबर. महत्वाचं म्हणजे हे जे आपण आता बघणार आहे क्लिप, ह्याला आपण सोरियासिस प्लेक सोरियासिस म्हणतो, म्हणजे सोरियासिस व्हल्गॅरिस हा जो आहे हा सगळ्या शरीरावरच पसरलेला असतो. दुसरा सोरियासिसचा प्रकार म्हणजे आता ह्या पेशंटमध्ये आपल्याला हा किती फरक पडला हे जे दिसते, सुरुवातीला पेशंट कसा आला, कसा फरक पडला. ह्याच्यामध्ये जे दुसरे सोरियासिसचे जे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये गट्टेड सोरियासिस आहे, सोरियासिस एरिथ्रोडर्मिक सोरियासिस आहे, नंतर वेगळ्या पद्धतीचे असे जे सोरियासिस सर्व प्रकार आपण कव्हर करतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं. तर आपण एक व्हिडिओ क्लिप बघू सुरुवातीला की आपल्याकडे जे पेशंट आला. ते व्हिडिओ क्लिप बघण्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूयात. अशोक सपकाळ यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार अशोकजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी पाचगणी अशोक सपकाळ बोलते. बोला बोला. डॉक्टर मला ऍक्च्युली गेले 3-4 महिने ना टायटन टॉयलेट येते, म्हणजे ऑइल येते टॉयलेट सोबत, आणि माझी म्हणजे बॉडी पण आहे ना एकदम वजन वगैरे घटलं आहे माझं. बरोबर. आणि सारखं टॉयलेटला जावं लागतं का? हा, सारखं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये शेम वगैरे रक्त असा आव काय पडतो का, किंवा पोटात कळ येते का? नाही नाही नाही, ऑइली. अच्छा, बरं, ठीक आहे, लक्षात आलं तुमचा प्रश्न, माझ्या लक्षात आला. निश्चितच सर, काय सांगणार याबद्दल? आता ह्याच्यामध्ये कसं होतं की सारखं जे टॉयलेटला जाण्याचे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला इरिटेबल बॉल सिंड्रोम हा प्रकार प्रामुख्यानं आढळतो. बाकीचे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, क्रॉन्स डिसीज आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला सारखं संडासला जावं लागतं. तर आम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये ह्या पेशंटची संपूर्ण माहिती घ्यावी लागते. पेशंटच्या शरीरामध्ये काय दोष आहेत बघावं लागतं, अनुवंशिक काय आजार आहेत ना, तर लाईफस्टाईल रिलेटेड काही आजार आहेत का, आणि पूर्ण त्याच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून योग्य ते औषध देऊन पेशंटच्या शरीरामध्ये जे काही विष आम्ही ज्याला म्हणतो की बाबा जो काही दोष आहे तो काढला की ते पेशंट बरं होतं. म्हणजे आमची ट्रीटमेंट कशी आहे की काट्याचं झाड आहे तर ते झाड मुळातनं काढायचं, त्याच्या फांद्या नाही तोडायच्या. म्हणजे असं तात्पुरतं संडास थांबवणारे औषध देण्यात अर्थ नाही. पेशंटच्या शरीरामध्ये प्रामुख्यानं कोणतं विष आहे बघावं लागेल, आणि ते विषाला काढणारं आमचं जे आवश्यक औषध आहे ते द्यावं लागेल, आणि विष काढून ते पेशंट बरं करावं लागेल. निश्चितच अशोकजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील होम रिझल्ट साध्य होतील. सर, फोन येण्यापूर्वी आपण व्हिडिओ क्लिप दाखवणार आहोत, तर प्रेक्षक बघूयात. सरांनी ते सोरायसिस साठी यशस्वी उपचारांची एक व्हिडिओ क्लिप आणली आहे, बघूयात त्या व्हिडिओ. मी 2 वर्षापासून पवार होमिओपॅथिकचं औषध घेतलं, त्याच्यामध्ये मला 85% फरक जाणवला, आणि आता बेटर आहे. इकडे पूर्ण माझ्या शरीरावरती होतं, इकडे त्यामध्ये होतं, कानावरती होतं, केसांमध्ये होतं, पूर्ण शरीरावरती होते, पायावरती होतं. आता याच्यामध्ये 85% फरक पडलेला आहे मला. बघितलं आपण प्रेक्षक की किती सुंदर रिझल्ट या पेशंटने साध्य केले, याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, तर अजून आपण त्वचा विकाराबद्दल अजून काय सांगता येईल आपल्याला? हा, त्वचेचे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये की पांढऱ्या रंगाचे कोड आपल्याला दिसतात, व्हिटिलिगो म्हणतो कोड, ज्याला पेशंट सर्व जगच घाबरते की बाबा हा असा आजार नसावा, तर तो सुद्धा होमिओपॅथीनं पूर्ण कव्हर होतं. पण मी तुम्हाला मित्रांनो अगोदरच सांगतो की होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या बरोबर व्यायाम, आहारातली पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. 50% आमच्या औषधानं होतं, आणि 50% आम्ही जे तुम्हाला व्यायाम शिकवतो, आहारांची माहिती सांगतो, त्यानं असं दोन्ही मिळून ते पेशंट पूर्ण कव्हर होतं. पण व्यायामाचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये इसबचे आजार जे असतात किंवा गचकरण आपण म्हणतो, जांगेत खाज उठते किंवा सगळ्या अंगाला गांधी उठतात, अलर्जिक आर्टिकेरिया, किंवा त्वचेचे जे बाकीचे विवेक आजार आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये जळवात आपण म्हणतो, ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे तो केसांचा जो आजार, केस गळणे किंवा सोरायसिसचा आजार आहे, तर असे त्वचेचे सर्व आजार होमिओपॅथिकनं बरे केले जातात. बरोबर. म्हणजे प्रेक्षक आपण बघू शकतो की एक संजीवनीच म्हणावी लागेल, इतके सुंदर रिझल्ट आपण होमिओपॅथीद्वारे साध्य करू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या आजकाल थायरॉइडचं बरंच प्रमाण वाढलेलं दिसतं. आज प्रत्येकाला जाणवतं की थायरॉइड झालेलं आहे, म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना सुद्धा हा प्रश्न कळायला लागला की थायरॉइड बद्दल. तर नेमकं थायरॉइड म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, व त्याच्यावर कशा प्रकारे आपण उपचार साध्य करू शकतो, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हां, थायरॉइड ही एक एंडोक्राईन ग्रंथी आहे जी गळ्यामध्ये असते, आणि तिचा संपूर्ण शरीरावरतीच परिणाम होतो. की जसं की माणसाची जी वाढ आहे, ग्रोथ, तरुण मुलांची वाढ असो किंवा सर्वांची, नंतर मेंदूचं कार्य, हृदयाचं कार्य, हृदयामध्ये सुद्धा हृदयाचे ठोके वाढवणे वगैरे, नंतर आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणे, किंवा स्त्रियांच्या पाळीबद्दल. तर आपण इथं थायरॉइडची क्लिप बघतोय सध्या, हे त्यामध्ये आपल्याला थायरॉइडचे 2 भाग दिसतात, आणि मध्ये जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इस्तमस. तर ही जे थायरॉइड ग्रंथी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 3 हार्मोन सिक्रेट करतं थायरॉइड. यामध्ये T3 हार्मोन, T4 हार्मोन आणि कॅल्सिटोनिन. तर T3 हार्मोन आणि T4 हार्मोन याच्यामध्ये जर बिघाड झाला, म्हणजे त्याचे जर सिक्रेशन आहे ते कमी झालं, तर त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट अगदी असं वजन वाढायला अचानकच लागतं, पेशंट एकदम कंटाळून जातं, काम करायचं त्याला होत नाही, नंतर पाळीमध्ये स्त्रियांना भयंकर ब्लिडिंग व्हायला चालू होतं, नंतर कोल्ड इंटॉलरन्स होतं, म्हणजे
अजिबात उष्णता सहन होत नाही, नंतर गळ्याजवळ असं थोडंसं ग्रंथीला थोडीशी सूज यायला लागते थायरॉइडच्या, नंतर संडास साफ होत नाही पेशंटला आणि आवाज असा घोगरा बनतो. तर अशा पद्धतीचं अंग सुजायला लागलं म्हणून पेशंट आमच्याकडे जर आलं तर सुरुवातीला आम्ही थायरॉइड प्रोफाईल म्हणून जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात, ब्लड इन्व्हेस्टिगेशन ते करून घेतो आणि पेशंटच्या शरीरामध्ये नेमकं कोणता प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये हाशिमोटोस थायरॉइडायटिस म्हणून प्रकार आहे, तो पण ऑटोइम्युन डिसीज आहे. तर हाशिमोटोस थायरॉइडायटिस आहे का, अजून थायरॉइडमध्ये वेगवेगळे आजार आहेत. त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आहे, ज्याच्यामध्ये T3 T4 लेवल फार वाढते आणि पेशंटचं वजन अचानकच कमी व्हायला लागतं. नंतर त्याला उष्णता सहन होत नाही, हातपाय थरथरायला लागतात, हृदयाची गती ठोके वाढतात. तर ह्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम सुद्धा आम्ही कव्हर करतो. आणि बाकीचं कॅल्शिटोनिन ग्रंथीमुळे कॅल्शियम जे रक्तातलं आहे त्याची पातळी बिघडते. तर आम्ही योग्य ते थायरॉइडचे सर्व आजार हे कोणत्या विषयामुळे होतात ही होमिओपॅथीची खासियत आहे. म्हणजे आता समजा की तुम्ही थायरॉइडवरती गोळी खाल्ली, तर गोळी खाल्ल्यानंतर थायरॉइड मापात, आता ब्लड प्रेशरची गोळी आपण खाल्ली किंवा डायबिटीसची गोळी खाल्ली, तर आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये तुम्ही गोळ्या खाताय तोपर्यंत ते बीपी मापात, शुगर मापात, थायरॉइडचे लेवल मापात, गोळी तुम्ही ज्या दिवशी बंद केली बीपी वाढला, शुगर वाढला, थायरॉइड वाढला. तर होमिओपॅथी का घ्यायचं की होमिओपॅथीमध्ये मुळातून बरी करणारे औषध आहेत. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला थायरॉइडच्या गोळ्या खायची गरज नाही, बीपीच्या गोळ्या खायची गरज नाही, डायबिटीसच्या गोळ्या खायची गरज नाही. आणि कोणतं विष तुमच्या शरीरात आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या अनुषंगाने जर योग्य औषध दिलं आणि त्याला व्यायामाची साथ फात्र महत्वाचे आहे आणि लाईफस्टाईल थोडंसं चेंज करावं लागते, पेशंटचं काय चुकतंय नेमकं. आणि आपण एक व्हिडिओ आपण एक बघू कशा पद्धतीने थायरॉइड बरे होतात. निश्चितच सर, आपण व्हिडिओ बघण्याआधी आपल्याला एक फोन आलाय, नवनाथजी यांचा फोन आलाय रत्नागिरीवरून. नमस्कार नवनाथजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो सर. हा बोला सर. मला ना धुळीच्या अलर्जीचा प्रॉब्लेम आहे. बर. तर त्यासाठी काही आपल्या होमिओपॅथिक मध्ये उपचार पद्धती वगैरे आहेत का? आहे. धुळीमुळे तुम्हाला काय त्रास होतो? धुळीमध्ये गेलं की सर सर्दी आणि शिंका आणि दम व्हायला लागतो. हा. तर ह्याच्यामध्ये कसं होतंय की तुम्ही धुळीवर दोष देता, पण आमचं होमिओपॅथिक जे आमचं शास्त्र आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय विचार करतो की सगळं जग धुळीमध्ये आहे. मग तुम्हाला धुळीमुळे सर्दी का होते, दमा का होतो, तर कोणतं विष तुमच्या शरीरामध्ये आहे, काय अनुवंशिक दोष तुमच्या शरीरामध्ये आहेत, ते विष आपण काढले की कायमच दम्याचा प्रॉब्लेम मिटतो आणि कायमच तुमचा सर्दीचा प्रॉब्लेम मिटतो. तर विषयावर तुम्ही लक्ष द्या की बेसिक जे कारण आहे. आता भिंत एखादी पडायला लागली म्हणून आपण टेकू लावला, भिंत उभी आहे पण स्वतःच्या पायावर नाही, टेकूच्या पायावर. तसं तुम्ही वारंवार सर्दीच्या गोळ्या खाणं, अँटीहिस्टामिनिक गोळ्या खाणं ह्यानं तात्पुरता आराम मिळतो पण कायमचा नाही. पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट, व्यायाम आणि आहार ह्याचा जर तुम्ही वापर केला तर कायमचं तुम्ही ह्या आजारातून मुक्त होऊ शकता. प्रेक्षक, आपण बघून घेतलं की किती सुंदर प्रकारे सरांनी आपल्याला याबद्दल माहिती दिली. सर, अजून थोडं थायरॉइड बद्दल काय सांगता येईल? आपण थायरॉइडचं आपण पेशंटचं शूटिंग बघू. मग ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की थायरॉइडचे पेशंट होमिओपॅथिकनं कसे बरे होतात. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, 8 वर्ष झालेली आहे. डॉक्टर प्रदीप पवारांकडे मी 6 वर्षापासून औषध चालू केलेली आहेत. त्याच्यामध्ये मला खूप आराम पडलेला आहे. आधी मला 50 पॉवरची थायरॉइड गोळी चालू होती. रिपोर्ट चांगले आलेले आहेत. गोळी पूर्णपणे माझी बंद झाली आहे. हे माझं पूर्वीचं रिपोर्ट आणि हे आजचं रिपोर्ट. मला 6 वर्ष थायरॉइडचा त्रास होत होता. अंगाला सूज होती. प्रदीप पवार यांची मी ट्रीटमेंट चालू केली. 50 mg ची गोळी होती. आता मला पूर्णपणे अंगाची सूज ते कमी आलेली आहे आणि गोळी पण बंद झालेली आहे. बघितलं प्रेक्षण, आपण किती स्वप्नवत रिझल्ट आपण साध्य केलेले आहेत की याबद्दल सरांनी आपल्याला चांगली माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहेत बरेच आपल्याला वाढलेले दिसतात की बीपी, डायबिटीस, यावर काही उपचार पद्धती आहेत का, त्याबद्दल काय सांगणार? प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाबद्दल उत्तर देतील. त्यापूर्वी आता एक वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पुन्हा एकदा सर ब्रेकनंतर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या आपलं लाईफ रिलेटेड जे आजार आहे, बीपी, डायबिटीस, हायपरटेन्शन, हे बरेच वाढलेले दिसत आहेत. तर हे नेमके कशामुळे घडतात व यावर काही काही उपचार पद्धती आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा सर, तुम्हाला मी सांगायचं महत्वाची गोष्ट काय आहे की लाईफस्टाईल या शब्दामध्ये हल्लीच्या जमान्यामध्ये लाईफ गायब झाले, नुसते स्टाईल राहिली. तर लाईफचा अर्थ आहे की जीवन. जीवन म्हणजे काय, सजीव महत्वाचं आहे का निर्जीव महत्वाचं आहे? आतले लिव्हर, फुफ्फुस, किडनी, आतले डोळे हे आतून तुम्हाला अवयव महत्वाचे आहेत का तुम्हाला बाहेरचं छान छोकी मलमपट्टी म्हणजे असं कॉस्मेटिक पर्पज महत्वाचा आहे? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की अब्जावधी रुपयाचं आपलं शरीर ह्याचं आपण लक्ष देत नाही, आपण व्यायाम करत नाही, शरीराला थोडा सुद्धा वेळ आपण द्यायला तयार नाही.
आणि त्याच्यामुळेच आपल्याला ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर, मूळव्याध, मूतखडा असे मोठे आजार व्हायला लागलेत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण एक शूटिंग बघू की कशा पद्धतीने डायबिटीस, ब्लड प्रेशरचे पेशंट आपल्या ट्रीटमेंटनं कायमचे बरे होतात, ते आपण पाहू. प्रेक्षको, सरांनी ते काही व्हिडिओज आणलेत, बघूयात ते व्हिडिओज काय आहेत ते. नमस्कार. मी 2 वर्षापासून बीपीच्या आणि गळ्यातील गाठींच्या आजारामुळे थोडासा त्रस्त होतो. यापूर्वी मी इन्व्हास 2.5 बीपीची गोळी घेत होतो, पण त्याच्यामुळे काही फारसा फरक पडला नव्हता. अलीकडे पवार साहेबांचे औषध चालू केल्यापासून 1.5 वर्षांमध्ये बीपीचा त्रास पूर्णपणे कमी झालेला आहे आणि बीपी हा 80-120च्या दरम्यान आहे. आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. मला 20 वर्षापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम होता, शुगरचा प्रॉब्लेम होता आणि बीपीचा पण प्रॉब्लेम. डॉक्टरांच्याकडे आल्यापासून शुगर नॉर्मल झालेली आहे, परत माझं बीपी नॉर्मल आहे, सगळ्या माझ्या गोळ्या बंद आहेत, थायरॉइडच्या पण माझ्या गोळ्या बंद आहेत, गुडघेदुखी पण कमी आली आहे, डोळ्यांनी मला दिसतं पण आता त्यांच्या औषधामुळे. आणखीन बराच फरक पडलेला आहे मला. प्रेक्षको, बघितलं आपण की किती सुंदर जे आपण रिझल्ट साध्य करू शकतो. सर, याबद्दल काय सांगणार अजून? हा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आजार होऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येकानं शरीराचं महत्व किती हे लक्षात घ्या. आपण सर्वजण तोट्याचा धंदा करतोय, फायद्याचा नाही. तर तोट्याचा धंदा म्हणजे 10 लाख रुपये धंद्यात घातले, 15 लाख रुपये मिळवले, फायद्याचा धंदा. 10 लाख घातले, 2 लाख मिळवले, तोट्याचा धंदा. जास्त घातले, कमी मिळवले की म्हणायचं तोट्याचा धंदा. तसं आपण आयुष्यभर मित्रांनो पळून पळून किती कमवतो, लाख, 10 लाख, 50 लाख. आणि एवढं कमवायसाठी आपण शरीर कामाला लावतो. शरीराची किंमत किती? आपल्या मेंदूची किंमत अब्जावधी रुपये, हृदयाची अब्जावधी, फुफ्फुसाची अब्जावधी, किडनीची अब्जावधी, हातापायांची अब्जावधी. आपलं अनेक अब्ज रुपयाचं शरीर कामाला लावून मित्रांनो आपण काय अनेक अब्ज रुपये कमवतोय का? आपण कमवतो 1.5 दमडीचं, लाख, 10 लाखाचं. आणि त्यासाठी अब्जावधी रुपयाच्या शरीराचं आपण मात्र करतो. आणि ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर डॉक्टरने झालंय म्हणून सांगितल्यानंतर मग आपल्याला जाग येते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगतो, शरीराचं महत्व ओळखा. नियमित 1 तास फिरायला जावा, थोडंसं योगासन शिका, प्राणायाम द्यायला शिका, ग्राउंडवर जरा खेळायला शिका, थोडासा वेळ शरीराला द्या. तर मग कुठलाच आजार येणार नाही आणि जरी आला तर तो शरीरात राहणार नाही. निश्चितच सरांनी इथे अगदी सुंदर आणि एक मार्मिक गोष्ट सांगितली आहे की अब्जावधी आपल्या रुपयाचं शरीराचं आपण कशा कवडी मोला भावाने त्याला कामाला लावतो. तर प्लीज कृपया आपल्या शरीराची काळजी घ्या. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या सांधेदुखी, हातापायाची जळजळ, दुखणं हे बरंच वाढलं, आर्थरायटिसचं प्रमाण वाढलंय. तर त्याचे काही प्रकार आहेत का, त्या काही उपचार पद्धती आहेत का? याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? सांधेवय म्हणजे सांध्यांमध्ये सूज येणे. ह्याच्यामध्ये विविध प्रकार आपल्याला प्रामुख्याने आढळतात. ते म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याच्यामध्ये की पेशंटच्या गुडघ्याची झीज होते आणि पेशंटला डॉक्टर गुडघे बदलायला सांगतात. तर गुडघे न बदलता होमिओपॅथिकमध्ये कोणत्या विषयामुळे हे गुडघे झिजतात? आता बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटते की वयोमानानुसार 50-60 वर्ष आमचे गुडघे झिजलात, पण वयोमानाचा काही संबंध नाही. 100 वर्षाची माणसं वारीत 200 किलोमीटर चालतात आणि तुमचंच 50-60 वर्ष वय कसं काय झालं? तर माणसाचं वय 100 वर्ष धरलं तर 50-60 म्हणजे जवानी. आणि आई जवानी तुम्हाला कोण म्हणते की तुम्ही आता रिटायर व्हायला लागलाय, लागा कामाला? तर मी तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये विष आहे, ते विष आपल्याला होमिओपॅथिक ट्रीटमेंट काढावं लागेल. थोडंसं व्यायाम आपल्याला शिकवावं लागतील आणि तुमच्या गुडघ्याची झीज भरून निघेल. दुसरा संधिवाताचा प्रकार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, रोमॅटिक आर्थरायटिस, सोरॅटिक आर्थरायटिस, गाऊट ज्याला आपण आमवात म्हणतो. तर विविध प्रकारचे जे संधिवाताचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये आपल्याला मणक्याचे पण आजार म्हणजे स्पॉन्डिलायसिसचे आजार किंवा अँकलायझिंग स्पॉन्डिलायसिस, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, तर मणक्याची सक्तीचे गादी झिजणे, तर सर्वच आपल्या होमिओपॅथिकनं कसं बरं होतं आपण जरा शूटिंग बघू आणि शूटिंग मध्ये आपल्याला लक्षात येईल की कसे पेशंट बरे होतात. प्रेक्षको, व्हिडिओ बघण्याआधी सरांनी इथे काही एक आता बघूयात. आपला एक पुढचा फोन आलाय, स्नेहलजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार स्नेहलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्ते. नमस्ते. बीड जिल्ह्याहून स्नेहल पांडे बोलते. मला मागील 11 वर्षापासून थायरॉइड झालेला आहे, हायपोथायरॉइड. मला 100 mg ची गोळी चालू आहे सर. आणि सध्या मला माझ्या मुलालाही ते डिटेक्ट झालेलं आहे की त्यालाही थायरॉइड आहे म्हणून. तर त्याच्यासाठी 50 mg ची गोळी चालू म्हणजे मी दिली नाहीये, पण चालू करायला सांगितली डॉक्टरनी. त्यासाठी मला आपला उपचार वगैरे माझ्या लक्षात आला प्रश्न तुमचा. तर मित्रांनो, मला वाटतं आपण याच्याबद्दल सांगितलेलं देखील आहे. तर तुम्हाला सांगतो की प्रेक्षकांनो की तुम्ही ऍक्सेप्ट करू नका की मला थायरॉइड आहे, मला बीपी आहे, मला शुगर आहे.
तुम्ही युद्ध छडा ह्या आजारांबरोबर. कोणत्या विषयामुळे हे आजार होतात हे होमिओपॅथिक तज्ज्ञांना माहिती असतं की कोणत्या विषयामुळे थायरॉइड होतो, कोणत्या विषयामुळे बीपी होतो, कोणत्या विषयामुळे शुगर होते. डायरेक्ट विषयाचाच विचार करा. विष शरीरातून आपण काढू, व्यायामाचे साथ देऊ, आहाराचे पथ्य पाळू आणि कायमचं हे मुक्त होऊ. ह्या आयुष्यभर गोळ्या खायला नको. बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, संधिवाताच्या गोळ्या, दम्याच्या गोळ्या, दम्याचे पंप, ॲलर्जीच्या गोळ्या, पोट साफ होत नाही म्हणून गोळ्या, हे आयुष्यभर गोळ्या खाण्याचा आपण टाळून देऊया. आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं मुळातनच आपण कसं बरं होतंय हे जर आपण शूटिंग बघू, ह्याच्यामध्ये थायरॉइड कसं बरं होतं आपल्याला दिसेल. बघूया त्याचा पुढचा व्हिडिओ कोणता आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आता गुडघ्याला 7-8 वर्षापासून फार तकलीफ होती. त्यांनी मला गुडघे बदलायचे सांगितले होते, ताबडतोब बदलावं लागेल. तर खरोखर मी त्याच वेळेस प्रदीप पवारकडे आलो आणि त्या दिवशीपासून औषध चालू केलेले आहे. आजपर्यंत मला गुडघ्यामध्ये अशी म्हणजे ठाणक तर नाहीच आहे, परंतु चालण्यामध्ये बी कोणत्याही गोष्टीची तकलीफ नाही. बराबर चालू शकतो, पायऱ्या उतरू शकतो, पायऱ्या चढू शकतो. पूर्वी पाय भरपूर दुखायचे. डॉक्टर प्रदीप पवार यांचे 1 वर्ष झाली पूर्ण औषध घेतलं, नंतर मला बरं वाटतंय. मुळ्याचा पूर्वी त्रास होता मला, तर मुळ्याचा त्रास पण कमी झालाय आणि संधिवात, पायाची सूज येणे ते पण आता कमी झालेलं आहे. आणि पूर्वी कीर्तनाला बसताना मला बसता येत नसायचं. अर्धा तास बसल्यानंतर मला पाय वाकडे तिकडे करायचं होतं. आता ते व्यवस्थित बसू शकतो. जरा माझं गुडघं दुखत होतं आणि शुगर बी मला होती. शुगर माझी कमी आली आणि गुडघं बी कमी आलं आणि माझा धाप भरती. मला चालताना ते आता धाप बी भरत नाही. मला नीट चाला येते आणि माझ्या गोळ्या बंद आहेत सगळ्या. शुगरच्या बंद आहेत, दुखतेलेल्या बंद आहेत. कुठलीही गोळी मी एक सुद्धा खाईत नाही. पहिली शुगर 300 350च्या आसपास होती. दररोज एक गोळी खात होती साखरेच्या. आता शुगर कालच आम्ही चेक केले तर 146 आहे आणि नॉर्मल आहे म्हणून सांगितलं. हा मित्रांनो, बघितलं आपण की किती सुंदर रिझल्ट याच्यावर साध्य करू शकतो. सर या व्हिडिओज बद्दल आपल्याला अजून काय सांगता येईल? हा, तर तुम्ही आता जो प्रश्न विचारला होता की बाळाला सुद्धा तुमच्या डायबिटीज ह्याचा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तर तो अनुवंशिकतेमुळे तुमच्यातनच बाळामध्ये गेलेलं ते विष आहे. तर आपल्याला ते बाळाचं सुद्धा थायरॉइडचा आजार कायमचाच शरीरातून काढावा लागेल. थोडंसं व्यायामाची साथ पण त्याला द्यावी लागेल. मी परत तुम्हाला उल्लेख करतो व्यायामाचा, कारण व्यायाम हे स्वावलंबन बनण्याचा मार्ग आहे. आणि मित्रांनो, तुम्ही परावलंबी बनू नका. परावलंबन म्हणजे काय की डॉक्टरनं मला बरं केलं पाहिजे, डॉक्टरने मला ही गोळी द्या, मला हे आजार आहे, मला ते आजार. परावलंबी नाही. माझं मी शरीर जपणार आणि उभ्या आहे ते डॉक्टर तोंड बघणार नाही. ही मानसिकता आपली निर्माण झाली पाहिजे की काय व्यायाम करावं लागते करणार, काय खावं लागते ते खाणार, पण माझं मी बरं होऊन दाखवणार. निश्चितच प्रेक्षकांनी बघितलं आपण की किती संजीवनीकृत असे रिझल्ट आपण होमिओपॅथीद्वारे साध्य करू शकतो. मला तर असं म्हणता येईल सर, एक खूप सुंदर मोठासा एक वटवृक्ष आहे की ज्या वटवृक्षाच्या सावलीखाली राहून आपण आयुष्यभर सुंदर प्रकारे सावलीने जगू शकतो. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. प्रेक्षक सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर माझा पुढचा प्रश्न की सध्या लहान मुलांचे आजार बरेच आपल्याला वाढलेले दिसतात, तर नेमकं त्याबद्दल होमिओपॅथी काय यशस्वी उपचार आपण साध्य करू शकतो त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा, लहान मुलांचे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये की ऑटिझम नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये हल्ली मुलं सोमग्न राहायला लागलेत आणि त्याला जगात कुठं औषध नाही असं म्हटलं जाते. पण मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आजार नाही असं जगामध्ये औषध नाही. नेचर इज कम्प्लीट इन इटसेल्फ. प्रत्येक आजारावर उपचार आहे. तुम्ही नाराज व्हायची गरज नाही. इव्हन मी तुम्हाला सांगतो की पोलिओ असू देत, ऐकायला बोलायला येत नाही, डोळ्याला दिसत नाही किंवा पाय वाकडे आहेत, हात वाकडे आहेत, मणक्याला कुबड आहे किंवा मुलांची उंची कमी आहे, चिडचिडपणा मुलं जास्त करतात, सारखं मोबाईलवर गेम खेळतात किंवा अंथरुणात लघवी करतात, वारंवार आजारी पडतात, सर्दी ताप खोकला येतो, टॉन्सिल फुगतंय. तर लहान मुलांचे जे विविध आजार आपण होमिओपॅथिकनं कसं बरं करतो हे आपण जरा शूटिंग बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की जी मुलं मेंटली फिजिकली रिटार्डेड आहेत, गतिमंद मतिमंद मुलं, डाऊन सिंड्रोमची मुलं, सेरेब्रल पाल्सी, तर लहान मुलांचे सर्वच आजार होमिओपॅथिकनं कसे बरं होतात आपण निश्चितच प्रेक्षक बघूया. तिथे सरांनी दाखवण्यासाठी काही व्हिडिओज आलेले आहेत की कशा प्रकारे आपण यशस्वी उपचार होमिओपॅथीद्वारे लहान मुलांवर साध्य करू शकतो. त्याचा व्हिडिओ बघूयात आपण. जास्त व्यवस्थित बोलता येत नव्हतं, तोत्रा बोलत होता, उड्या वगैरे मारता येत नव्हते व्यवस्थित, शिडीला धरून चालायचं, एवढं चालता येत नव्हतं ते. आता व्यवस्थित चालतोय, पळतोय पण आणि बोलायला पण व्यवस्थित लागलाय. शाळेत स्पीच वगैरे देतो. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्यांदा ती आणली तेव्हा फक्त बसत होता, ती बऱ्यापैकी पळते, चालायला लागली, पळायला लागली.
आणि आता दादा बाबा हे शब्द थोडे थोडे उच्चारते. जे मोबाईल घे. ते 2 वर्ष झाले. जन्मल्यापासून चालत नव्हतं नीट. तर आमचे प्रदीप पवार यांच्याकडून औषध घेतलं. त्यापासून एक 4-5 महिन्यामध्ये आम्हाला फरक जाणवला. आता बरं वाटतं. आता व्यवस्थित चालतंय. पहिले म्हणजे उभा राहत होता पण व्यवस्थित चालत नव्हता. ते उभा राहायचा आणि बसायला. आता व्यवस्थित चालतंय फिरते. नमस्कार. मे महिन्याच्या कालावधीमध्ये तिला एक गाठ उठली म्हणून आम्ही सर्जन डॉक्टरला घेऊन गेलो. त्यांनी सांगितले गाठ काढली पाहिजे. आम्ही खूप घाबरलो त्यावेळी. ह्या गाठीमुळे काय होतंय आणि काय शंका आहे त्या. आम्ही त्यावेळी प्रदीप पवार डॉक्टरांच्याकडे कवठे मंकाळ येथे गेलो आणि त्यांना हे दाखवलं. त्यांनी त्यांचा ट्रीटमेंट देऊन त्यांनी औषध दिलं. त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही पथ्ये पाळली आणि 5 महिन्यात ती गाठ निघून गेलेली आहे. प्रेक्षक बघितलं आपण की किती सुंदर रिझल्ट आपण होमिओपॅथीवर साध्य करू शकतो. सर या रिझल्ट बद्दल आपल्याला काय सांगता येईल सर? हा, मला सांगायचं की कुठलाही आजार तुम्ही ऍक्सेप्ट करू नका. ऍक्सेप्ट म्हणजे काय की चला झालाय आजार तर चला असू देत म्हणू नका. तुम्हालाही निरोगी राहण्याचा अधिकार आहे. तो आजार बरं करायला पाहिजे पण व्यायामाची साथ ही तुमची पण साथ पाहिजे. आणि कुठलाही आजार म्हणजे पाय वाकडे आहेत, हात वाकडे आहेत, तुम्हाला शारीरिक काहीतरी अपंगत्व आहे, लहान मुलांना तुमच्या दिसत नाही, ऐकायला बोलायला येत नाही, मोठ्या माणसांना सुद्धा, तर कुठलीही गोष्ट तुमच्या असू देत होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. पण थोडंसं धीर धरला पाहिजे की तूप खाल्ले की रूप येत नाही. एक 2-4 वर्ष ट्रीटमेंट घ्यावं लागेल किंवा 5 वर्ष घ्यावं लागेल. थोडंसं धीर, दरवेळेस तुम्हाला जरा जरा फरक पडत तुमची मुलं नीट होऊन जातील. काय निश्चितच बरोबर. आपण बघतो सर बऱ्याच वेळा की गरज ही शोधाची जननी आहे, त्याबद्दल आपण म्हणता येईल. प्रेक्षक बघूयात पुढचा एक फोन आलाय. नितीनजी यांचा फोन आलाय. बघूयात काय म्हणतात ते. चव्हाण साहेब यांचा परभणीहून फोन आलाय. हा सर, प्रश्न असा आहे की सर माझ्या बायकोला सर एक 7-8 दिवसापूर्वी तिला सर सूज वगैरे आली सर पायाला. त्याच्यानंतर पायाच्या वरती आपल्या मांड्यावर आहेत ना सर तिथे. तर आम्ही समजलं स्थानिक इथे गंगाखेड मध्ये MD डॉक्टरकडे दाखवलं सर. मग त्याने आमच्या रिपोर्ट घेतल्या, 2-3 थायरॉइडची टेस्ट केली सर, ब्लड तपासलं, शुगर तपासलं, सगळं वगैरे तपासलं आहे सर. पण आम्हाला असं वाटतं काही संधिवातात वगैरे तसा काही दोष असू शकतो का, तो सरांना विचारायचा प्रश्न. हा चालेल, निश्चित. ठीक आहे. तुमचा दोष तुमचा पेशंटचं लक्षात आला. आता पायाला सूज जे पेडल इडेमा तो नेमका संधिवातामुळे आलाय का त्याच्यामध्ये हृदयाचे पण प्रॉब्लेम असतात त्यामुळे सुद्धा सूज येऊ शकते. म्हणजे विविध असे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करावं लागेल की हा संधिवाताचा नेमका कुठला प्रकार आहे. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का, रुमॅटिक आर्थरायटिस आहे का, गाऊटचा प्रकार आहे, म्हणजे नेमका आमुवात आहे का, कोणता आजार आहे बघावं लागेल. आणि त्या अनुषंगाने पेशंटची पूर्ण माहिती घेऊन पेशंटच्या शरीरामध्ये जी विष आहे ते आपल्याला काढावं लागेल. कारण आता सध्या आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये ज्या गोळ्या आहेत दुखण्यावरच्या, त्या गोळ्या म्हणजे सुंद व्हायच्या गोळ्या आहेत. त्यांना गुडघ्याची झीज, घोट्याची झीज अशी भरून निघत नाही. गोळी खाल्ली गुडघासून गोळी लगेच निघून गेले की दुखायला चालू. मग हे अशी ट्रीटमेंट आपल्याला नको. आपल्याला ट्रीटमेंट कशी आहे, कायमचे बरं झालं पाहिजे पण थोडंसं व्यायामाचे साथ. निश्चितच म्हणू शकतो आपण की व्यायाम केल्याने किती सुंदर शरीर बांध आपण ठेवू शकतो. याबद्दल सरांनी माहिती दिली. सर माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या हे 21वे शतक आणि व्यसनाधीनता ही बरीच वाढली आहे. तंबाखू, अल्कोहोलिझम, मोबाईलचं प्रमाण, मोबाईलवर लहान मुलं किती प्रमाणात गेम खेळतायत, त्या सगळ्यांचं जे कारण आहे तर त्याच्यावर काही उपचार पद्धती आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा तर व्यसनाधीनता वाढायचं मूळ कारण शरीरामध्ये वाढणारं विष, आणि शरीरामध्ये जे विष वाढतं त्या विषामुळे माणसाला तंबाखू खायची इच्छा होते, दारू प्यायची इच्छा होते. विषामुळे मुलांना सारखं गेम खेळावं लागतात. आता शहरी भागातली मुलं तर आता मी बघतोय बॉम्बेत आल्यापासून की मुलं ग्राउंडवर जातच नाहीत, तासन तास गेम. आता काल पेपरमध्ये सुद्धा आपण वाचलं की पबजी नावाचा काय गेम आलाय आणि मुलं सातत्याने खेळत राहतात. तर मला तुम्हाला सांगायचं की शरीरामध्ये कोणतं विष आहे, कोणत्या विषामुळे ह्या मुलांना गेम खेळायला ही मुलं प्रवृत्त होतात, ते विष आपण काढलं पाहिजे. थोडंसं व्यायामाची साथ दिली पाहिजे. शरीराकडे लक्ष द्या मित्रांनो. शरीरासाठी आपलं सगळं चाललंय. सारखं तुम्ही सोन्याच्या मागे लागता, सोनं कमवायच्या आणि ह्या सोन्याला विसरलाय. तुम्ही गाडी घ्यायचं सारखं डोक्यात ठेवताय, ह्या गाडीला विसरलाय. तुम्ही बंगला बांधायसारखं डोक्यात ठेवताय, ह्या बंगल्याला तुम्ही विसरलाय. तर आपला खरा बंगला, खरं सोनं, खरी गाडी आपलं शरीर आहे. लक्षात ठेवा की आपण काय कमवतोय आपल्याला दिसतंय, मी प्लॉट घ्यायला लागलोय, गाडी घ्यायला लागलोय, बंगला घ्यायला लागलोय, पण ऍट द सेम टाइम आपण काय गमवतोय आपल्याला लक्षात येत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये जे तंबाखूचे परिणाम होतात त्याच्यामध्ये आपण एक इमेज बघू टीव्हीवरती की तंबाखूचे, सिगरेटचे कशा पद्धतीनं शरीरावरती परिणाम होतात. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की विविध प्रकारचे कॅन्सर, मग ते कॅन्सर फुफ्फुसाचे असतील, ब्लड कॅन्सरचे असतील, पोटाचे कॅन्सर, किडनीचे कॅन्सर, नंतर नजरेवरती परिणाम, हिरड्यांवरती परिणाम, हृदयावरती परिणाम, असे जे तंबाखूचे विविध हे होतात. बरोबर. दुसरी गोष्ट दारूचे सुद्धा वेगवेगळे परिणाम जे होतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या होमिओपॅथिक
ट्रीटमेंट आहे. थोडंसं लाईफस्टाईल जरा चेंज करावं लागेल, व्यायामाचे साथ द्यावा लागेल बरोबर. आणि कायमस्वरूपी ह्या तंबाखूपासून, दारूपासून आणि त्या तंबाखून होणाऱ्या कॅन्सर पासून आपल्याला मुक्ती मिळेल. बरोबर. म्हणजे आपण बघितलं की त्या इमेज वरून असं वाटतंय की प्रत्येक शरीरातला जो भाग आहे तो प्रत्येक ऍडिक्शन व्यसनाधीनतेने कसा विभागला गेला याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आज जे 21वे शतक आहे, धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे पायाची दुखी, कंबर दुखी असे आजार वाढत चालले हाडांचे, तर त्यावर काही यशस्वी उपचार आहेत का याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? पेशंट हल्ली उठसूट सारखं गुडघं दुखतात, कंबर दुखतात, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की थोडंसं जरा व्यायामाची सवय लावा, जॉगिंगची सवय लावा. जॉगिंग म्हणजे असं जाग्यावर उभं राहून पाय वरखाली करणे, जरा मान फिरवणे, जरा खांदे फिरवणे, गुडघे फिरवणे, मनकट फिरवणे, जरा ग्राउंडवर जाणे, थोडं व्यायामाची सुरुवात करा. व्यायामातनं आपल्या शरीरावर किती प्रेम आहे, शरीराला आपण किती महत्व देतोय हे लक्षात येतं. तर आपले पायदुखीचे पेशंट कसे बरे होतात हे आपण शूटिंग बघू व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कायमस्वरूपी कसं बरं होते. बरोबर. इथे सरांनी काही व्हिडिओ आणलेला आहे की यशस्वी उपचार आपण कसे गुडघे दुखीवर, कंबर दुखीवर साध्य करू शकतो. बघूयात आता पुढचा लेग व्हिडिओ पेन्स. कोणता आहे ते. संधिवात. मला सांध्यांचा खूप त्रास होता, पण आता तुमच्याकडे आल्यापासून मला खूप आराम पडला. कारण भाकरींचा पीठ मालता येत नव्हता, भांडी घासता येत नव्हती, पाण्याचा हांडा उचलत नव्हता, कपडे धुवायला जमत नव्हते, बसायला जमत नव्हता, चालायला गेले का गुडघ्यांचा त्रास होता, खाली तालव्याना ठश्याना गाठी यायच्या, आता त्या गाठी येत नाही. आणि परत डोळ्यांना त्रास होता, डोका दुखत ते पण कमी झालं. परत हे असं कधी अशी इच्छाच नाही ती व्हायची कुठलं काम करायला, पण आता काम करायला असं वाटतं करावं काम. झोप बीप लागत नव्हती, झोप पण लागते, डोळ्यांना त्रास आग व्हायची, आता आग नाही होत. असं उठलं तरी त्रास नाही होत मला. एवढा असं म्हणजे आराम पडला तुमच्या. मी गेली बरेच वर्ष 7-8 वर्ष झाली मला कंबर दुखी, गुडघे दुखी, हात दुखी, मनका दुखी सगळं त्रास होतं. पण जेव्हा मी प्रदीप पवारांचं औषध चालू केलं 3-4 महिने झाले, त्याच्याने मला खूप बरं पडलं. आता मला बसता येते, उठता येते, सगळं माझे काम वगैरे व्यवस्थित होतात. माझे गुडघे व टाचा दुखत होत्या पायाच्या, त्या आता डॉक्टर पवारांकडे जाऊन माझ्या त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत. 1 वर्ष औषध घेते म्हणून. पक्षो आपण व्हिडिओ बघितले की अगदी असंख्य असे रुग्ण हे होमिओपॅथीद्वारे डॉक्टर पवार सरांकडे इथे उपचार घेऊन किती सुंदर रिझल्ट साध्य झालेले आहेत ते आपण बघितले. सर माझा पुढचा प्रश्न की बऱ्याच आपण पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन म्हणजे बऱ्याच दिवसापासून ताप चालू आहे पण निदान योग्य समजत नाही, अशा यांच्याशी आपण लढत असतो, तर त्यावर काही यशस्वी उपचार आहेत का जुनाट आजारांसाठी, त्याबद्दल काय सांगता येईल सर? पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन म्हणजे काय की बरेच दिवस झालं ताप येतोय आणि तापाचं निदानच लागत नाही की नेमकं काय व्हायला लागलंय, आणि बऱ्याचशा तपासण्या सुद्धा केल्या त्यातून सुद्धा निदान होत नाही. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कसं होतं की शरीरामध्ये कुठेतरी एखादा ॲब्सेस असतो लिव्हरमध्ये किंवा मणक्यामध्ये, किंवा त्याच्यामुळे ताप येत असतो, किंवा बाकीचे एसएलई म्हणून जो आजार आहे सिस्टेमिक ल्युपस एरिया त्याच्यामध्ये सुद्धा अंग गरम राहतं, किंवा टीबी सुद्धा पेशंटला असू शकतो, मलेरिया असू शकतो. तर असे जे वेगवेगळे आजार आहेत, लिम्फोमा असो, लिम्फोमा म्हणजे आपण त्याला कॅन्सरचा एक प्रकार हॉडकिन्स लिम्फोमा, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस ताप येत राहतो. तर आपल्याला टीबी असो किंवा एड्स असो किंवा कोणताही आजार असो, आपल्याला होमिओपॅथिकद्वारे त्याच्यामध्ये काय नेमकं शरीरामध्ये विष आहे ते काढून आपल्याला बरं करता येईल. फक्त टीबीसाठी तुम्हाला बाहेरची पण औषधं आम्ही घ्यायला सांगतो, आणि एड्सच्या बाबतीत सुद्धा आम्ही पेशंटला सांगतो की हा आजार मुळातनं निघणं अजून तरी शक्य झालेलं नाही, पण तुमचं वय आपल्याला वाढवता येईल, तुमची प्रतिकारक शक्ती वाढवता येईल. अशा पद्धतीने सर्व प्रकारचे ताप आपण औषधाने बरे करू शकतो. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती देखील आपण होमिओपॅथीच्या गोळ्यांपासून किंवा त्याच्यात आता मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी म्हणून जो आहे, मल्टी ड्रग रेजिस्टंट किंवा काही XDR-DB, एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंट टीबी, म्हणजे किती जरी औषध उपचार केला तर टीबीच बरा होत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये फार सुंदर ट्रीटमेंट आहे. निश्चितच. सर कार्यक्रमात आपल्या पुढे एक फोन आलाय, धनंजय यांचा फोन आहे पुण्यावरून. नमस्कार धनंजय, आपला प्रश्न विचारा. लोकांनी बोलतोय, शुगर आहे 2 वर्षापासून. माझं वय आहे सध्या साधारणतः 35, आणि मला त्रास होतोय की माझे पाय दुखतायत, तळपाय, गुडघा दुखतोय आणि पाठीमध्ये दुखतंय थोडंसं. तर तुमचा प्रश्न समजलाय. तर तुम्ही उपस्थित जे प्रेक्षक लोक जे टीव्ही बघतात, तर मी सर्वांना तुम्हाला एक आवाहन करतो की क्रांतिकारक बना, युद्ध खेळा. ऍक्सेप्ट करू नका मला शुगर आहे तर आयुष्यभर गोळी खाईन, मला बीपी आहे तर आयुष्यभर गोळी खाईन. ऍक्सेप्ट करू नका. तुम्ही ह्या आजारातून मला मुक्त मिळवायचं आहे, स्वातंत्र्यानं बिन गोळीचं जगणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. फक्त थोडंसं स्वावलंबी बना. सगळं औषधानं होत नाही. 50% औषध आणि 50% तुम्ही स्वतःचं शरीर सांभाळा, व्यायाम करा,
आहाराचे पथ्य पाळा आणि कोणतं विष तुमच्या शरीरामध्ये आहे, कोणत्या विषामुळे ही शुगर होते, कोणत्या विषामुळे बीपी होतो. आमच्याकडे 2000 औषध आहेत, योग्य त्या औषध आम्ही देतो, तुमच्या शरीरातलं विष काढतो आणि ठराविक 1-1.5-2 वर्षाचा कोर्स करा आणि आयुष्यभर गोळ्या खाणं टाळा. एकदा कायमचं मुळात ही शुगर बरी होऊ देत. विष आपण काढ्या, विषावर लक्ष द्या, होमिओपॅथिकची ट्रीटमेंट घ्या आणि क्रांतिकारक निर्णय घ्या की मला बरं झालं पाहिजे. आयुष्यभर गोळ्या खाणं, शुगर मापात ठेवण्याला बरं होणं म्हणायचं नाही. आता तुमची शुगर 400 आहे, गोळी खाल्ली, शुगर 150 झाली, तुम्ही उड्या मारणार, आली मापात आली, पण कशाच्या जेव्हा कॉप्या करून पास झाला आणि पेड वाटायला लागला. ज्ञान आलंय का? मी काय म्हणतोय, कर्ज काढून बँकेतलं पैसे आणले तर म्हणतोय की मी श्रीमंत आहे, कर्ज फेडायचं आहे. शेतात हो म्हणून युरिया घातलं आणि म्हणतोय की मी 150 टन ऊस काढला, पुढच्या वर्षी 100 टन पण ऊस निघणार नाही कारण युरियाने जमीन बाद झाली. तसं मित्रांनो, तुम्ही ज्या गोळ्या खाताय त्या बरं करणाऱ्या गोळ्या नाहीत. रोज उठून गोळी, रोज उठून गोळी. बरं नव्हे, ते कंट्रोल आहे, क्युअर नाही. क्युअर म्हणजे मुळातनं बरं होणे. क्युअर म्हणजे मी जसं आहे, डॉक्टर जसे आहेत तसं आपण कुठल्याही गोळीशिवाय आपल्या पॅनक्रियासने इन्सुलिन तयार केलं पाहिजे. तर क्रांतिकारक डिसिजन घ्या की मला ह्यातून मुळातनं बरं व्हायचं. निश्चित आपण असं म्हणता येईल सर की इमॅजिनरी जगामध्ये जगण्यापेक्षा वास्तविकता काय ती समजून घेणं आणि त्याच्यावर शोध घेतला निश्चित त्याच्यावर यशस्वी उपचार साध्य करू शकतात. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत, परंतु आता वेळ झाली आजच्या एका छोट्याशा विश्रांतीची. बघूयात, ब्रेक नंतर बघूयात पुढचा कार्यक्रम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर प्रदीप पवार सर. प्रेक्षक, माझी तज्ञांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. आता बघूयात पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम आहेत शुक्रवार दिनांक 19/4/2019 रोजी दुपारी 2 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्वावर आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर ऋषिकेश पै. तसेच शनिवार दिनांक 20/4/2019 रोजी रात्री 8:30 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी. सहभागी आहेत डॉक्टर RS सोनावणे. तसेच रविवार दिनांक 21/4/2019 रोजी रात्री 8:30 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे उंची वाढविणे आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या डोळ्याचे आजार व कानांचे आजार वाढलेले दिसत आहेत, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल सर? हा, डोळ्यांचे आजार म्हणजे बघेल तिकडे आता चष्मे आहेत. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे चष्मे. मला तर मध्ये मुंबईवरून फोन आला की डॉक्टर आमच्या 8 महिन्याच्या मुलाला डोळ्याचं कॅन्सर आहे. मी म्हटलं या घेऊन. ते म्हणले अजून बाळ पोटात आहे, 8 महिन्याचं, अजून बायकोवर डिलिव्हरी झालं नाही. किती विष आईचं, किती विष वडिलांचं त्या बाळामध्ये गेलं असतं की बाळ अजून जन्माचं आहे तोपर्यंतच त्याला कॅन्सर झाला डोळ्यांचा. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की कुठलाही आजार असू देत, होमिओपॅथिकची ट्रीटमेंट तुम्ही घ्या. याच्यामध्ये डोळ्यांचे जे कानाचे आणि डोळ्यांचे जे विविध आजार आहेत, ह्याच्यामध्ये कानाबद्दल आपल्याला हे शूटिंग ह्याच्यामध्ये दिसते. एक क्लिप जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कानाचे जे विविध भाग दिसतात. आता हा जो बाहेरचा भाग आहे ह्याला आपण पिन्ना म्हणतो. एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. ह्याच्यामध्ये ऐकायला न येणे हा बऱ्याच वेळेस बऱ्याच पेशंटचा तक्रार असते. मग त्यामध्ये आम्हाला बघावं लागते कानात मळ आहे का, किंवा ओटायटिस मीडिया म्हणजे कान फुटला आहे का, किंवा आतले अंतरकरणाचे जे विविध आजार आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सेन्सरल डिफेक्ट, कंडक्टिव्ह डिफेक्ट, म्हणजे हिअरिंग हेअर्स जे आहेत ते कॉक्लियामधले लॉस झालेत का, तर त्या अनुषंगाने आम्हाला कानाचे विविध आजार बरे करता येतात. आणि डोळ्यांचे जे आजार आहेत विविध, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर ब्लाइंडनेस असेल पेशंटला तर आपल्याला त्यामध्ये विवेक असं विचार करावा लागते की बाबा नेमका हा ब्लाइंडनेस आहे तो ग्लुकोमामुळे आहे. आता ग्लुकोमाचा जो प्रॉब्लेम आहे, हा ग्लुकोमाचा प्रॉब्लेम म्हणजे प्रेशर वाढतं डोळ्यामध्ये, ऑक्युलर प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे पेशंटला दिसत नाही बऱ्याच वेळेस. ऑक्युलर ऑप्टिक नर्व न्यूरायटिस असते, म्हणजे जे नर्व आहे त्याला हे होतं, इन्फ्लेमेशन होतं, किंवा रेटिनल डिटॅचमेंट आहे, किंवा हायपरटेन्शन किंवा डायबिटीसमुळे डायबेटिक रेटिनोपॅथी झाले का, किंवा रेटिनायटिस पिगमेंटोसा असतं. तर विविध असे डोळ्यांचे सर्व आजार होमिओपॅथिकनं, म्हणजे नजर लांबचे जवळचे रिफ्रॅक्टिव्ह एरर असेल तर डोळ्यांचे आणि कानाचे आजार सर्व होमिओपॅथिकनं बरे होतात. बरोबर. प्रेक्षक, बघितलं आपण की डोळे, कान यांसारखे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यावर किती सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सो माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या इन्फर्टिलिटी अगदी कळीचा मुद्दा आहे, वंध्यत्व, याच्याविषयी होणारे जे आजार व त्यावर काही यशस्वी उपचार आहेत का, त्याबद्दल आमच्या
प्रेक्षकांना काय सांगणार? हा, वंध्यत्वावरती जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो त्यावेळेस आम्हाला पेशंटच्या बाबतीत काय दोष म्हणजे स्त्रीमध्ये दोष आहे का पुरुषामध्ये ह्याची वेगवेगळी इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागतात. पुरुषामध्ये ठराविक वेळेस आपल्याला अनडिसेंडेड टेस्टिस असतं किंवा इम्पेटिस भावनाच होत नाही किंवा लिंगाचा आकार लहान आहे किंवा लिंगाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि हार्मोनल प्रॉब्लेम आहे का. स्त्रीमध्ये सुद्धा आपल्याला विविध आजार दिसतात की ज्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असू शकते किंवा मेन्सेस वेळेवर येत नाहीत, हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो किंवा युट्रसमध्ये काहीतरी कंजलायटल अनॉमलीज आहेत का. तर विविध आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन्स करून योग्य ते ट्रीटमेंट दिल्यानंतर आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आता ह्या पेशंटमध्ये कसं बाळ झालेलं आहे हे आपल्याला जर इथं जे आपण एक शूटिंग बघू की पेशंटमध्ये ह्या बाळ कसं झालेलं आहे आणि किती समाधान, किती आनंद, किती खुश आहे हे पेशंट. तर हे बाळ झालेलं आपल्याला दिसतंय बघा. हे पेशंट आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट इमेज आपण बघू की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बाळ झाले, किती आनंदी हे जोडपं आहे अशा पद्धतीने. बरोबर. म्हणजे असं म्हणू शकतो आपण प्रेक्षको की होमिओपॅथीद्वारे देखील आपण वंध्यत्वावर यशस्वी उपचार साध्य करू शकतो. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा आपल्याला आता मेंदूचे मानसिक आजार आपल्याला वाढलेले दिसत आहेत, तर या मेंदूच्या आजारांवर काही यशस्वी उपचार आहेत का? याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? हा, मेंदूचे आजार ह्याच्यामध्ये ट्रायजेमिनल न्यूरल जे असतं बरेच असे शिरा ज्या निघतात क्रॅनियल नर्व्स, त्याच्यामुळे जे जोरात पेन्स होतं, असं सारखं हात धरून पेशंट किती दुखते मला किंवा अर्धशिष्य असते, मायग्रेन म्हणतो आपण ज्याला, किंवा पॅरालिसिस आहे किंवा पॅरालिसिस म्हणजे आपण म्हणतो लकवा मारणे किंवा ब्रेन ट्युमर असतं किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस वगैरे ह्याच्यामुळे सुद्धा हे किंवा ह्याचे जे पेशंटला हे होतं व्हायरल इन्फेक्शन, तर त्याचा सुद्धा शरीरावरती परिणाम होऊन हर्पेस जोस्टर म्हणतो आपण ज्याला, नागिन उठणे, तर तो सुद्धा होमिओपॅथिकनं बरा होतो. तर मेंदूचे तुमचे जे विविध आजार आहेत ते सर्वच होमिओपॅथिकनं बरे केले जातात. आणि मानसिक आजारचे जे डॉक्टर तुम्ही म्हटला की मानसिक आजार म्हणजे एखाद्याला सारखे आत्महत्या करावी वाटते किंवा सारखं हात धुत असतो पेशंट, ओसीडी म्हणतो आपण ज्याला, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा अँझायटी न्यूरोसिस, मला काहीतरी आजार होईल का सारखी मनामध्ये भीती राहते. तर असे वेगवेगळे जे होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं मानसिक आजार जे होतात ते कोणत्या विषयामुळे होतात हे आम्ही बघतो. म्हणजे काउन्सिलिंग करण्यापेक्षा की बाबा तू असं करू नकोस, तू असं वागू नकोस असं समजावून उपयोग नाही. पेशंट मुद्दाम तसं वागत नाही. पेशंटच्या शरीरात कोणतं विष आहे ते विष काढलं की पेशंट हा कायमचा मानसिक दृष्ट्या योग्य वर्तन करायला चालू करतो. त्यामुळे मानसिक आजारांसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार सुंदर आहे. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार. तत्पुढे आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, होमिओपॅथी उपचार चालू असताना उग्रवासाचे पदार्थ टाळावे. उदाहरणार्थ कच्चा कांदा, कच्चा लसूण इत्यादी. संतुलित जीवनशैली राखावी. नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने व ध्यान करावे. रोज 1 तास फिरून यावे व अतिगोड तेलकट पदार्थ टाळावेत. आता बघू आजच्या कार्यक्रमाचा पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. प्रेक्षक, आजचा आमचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनःप्रक्षेपण हे बुधवार दिनांक 24/4/2019 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभागी होते डॉक्टर प्रदीप पवार सर. प्रेक्षक, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमचा हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी पत्ता नोंदून घ्यावा. आमचा हॅलो डॉक्टरचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि युट्यूब पेज देखील आहे. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मानसिक आजारांबद्दल आपण बोललोच, तर त्याप्रमाणे धाप लागणे, दम लागणे असे देखील आजार असतात, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल सर? हा, धाप लागणे म्हणजे पेशंटला काय होते की जना चढताना श्वास भरतो असं किंवा एखादं जास्त काम करताना किंवा हवामान बदललं तर आम्हाला त्याच्यामध्ये वर्गीकरण करावं लागतं की हा आजार नेमका फुफ्फुसामुळे व्हायला लागला का हृदयामुळे का रक्ताची पातळी कमी असल्यामुळे. त्यामुळे डिफरन्शियल डायग्नोसिस फार महत्वाचा आहे. डायबिटीसमुळे सुद्धा किटोसिसमुळे असं होऊ शकते. तर दम भरणे हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये फुफ्फुसाचे जे विविध आजार आहेत म्हणजे टीबी असू शकतो, न्यूमोनिया असू शकतो किंवा सीओपीडी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी
डिसीज, ब्रॉन्केक्टेसिस आहे, एम्पायसेमा आहे, नंतर दमा आपण जे म्हणतो की हवा बदलले की छातीतनं सुई सुई आवाज येते, तर ते सुद्धा कोणत्या विषामुळे होते. ते विष काढलं की तुम्हाला आयुष्यभर असं पंप वाढावं लागत नाही. किंवा तुमचे जे हृदयाचे विविध प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे सुद्धा दम भरतो, की जसं की ब्लड प्रेशर आहे, अटॅकचे लक्षणं असतात, तर ते सुद्धा होमिओपॅथिकनं, हृदयाचे सुद्धा सर्व आजार होमिओपॅथिकनं बरे होतात. तर विष आपण काढू, कायमचं बरं करू. निश्चितच. माझा पुढचा प्रश्न आहे की पोटाचे आजार देखील वाढलेले दिसतात, त्यावर देखील काही होमिओपॅथिक उपचार आहेत का? पोटाच्या बाबतीत पेशंट म्हणते की सारखं मला पित्ताचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेस पेशंटला गॅस्ट्रायटिस झालेलं असतं, जठराला सूज आलेली असते, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो वारंवार, किंवा संडास साफ होत नाही, मूळव्याधाचे प्रॉब्लेम, किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, असे लिव्हरचे आजार, पॅनक्रियासचे आजार, पोटाशी संबंधित सर्व आजार होमिओपॅथिकनं बरे होतात. निश्चितच. प्रेक्षको, आयुष्य अधिकच सुंदर आहे, पण या सुंदर आयुष्याच्या वाटेवरती एखादा अंधर्मयचं एखादी गोष्ट दिसली की त्यामुळे संपूर्ण आयुष्य आपलं हे अंधर्मय वाहून जातं. मग प्रश्न पडतो की अंधर्मय वाटेवर एखाद्या आशेची किरण कशा प्रकारे काम करू शकते, याबद्दल आज आपल्याला होमिओपॅथीबद्दल सरांनी सांगितलं. सर, आज आपण इथे आलात व माझ्या प्रेक्षकांना, आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार यावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मग आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.